शेवटी कामं करून घेण्याकरता तुम्ही आंदोलन असलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या माध्यमातून 10 वर्ष मी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं. त्याच्या आधी अनेक वर्ष आमच्या वडिलांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं. त्यामुळे या तालुक्याचे नेमके प्रलंबित प्रश्न काय, या तालुक्यामधल्या लोकांच्या समस्या काय याची पूर्ण जाणीव ही आम्हाला आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या मागे लागून ही कामं सोडून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. ते काम आम्ही करायचं प्रयत्न. एकीकडे राहुल गांधींनी हा मोठा विश्वास माझ्या दाखवला, यामध्ये शंका नाही. आणि भारत जोडो यात्रेच्या मध्ये त्यांच्याबरोबर एक जिल्हाचं मी प्रभारी असणं असो किंवा मग त्यांनी मला विश्वास दाखवून लोकसभेच्या निवडणुकीत स्वतः आग्रह करून उतरवणं असो किंवा मला पक्षाचं कार्यदर्शी करणं असो, या सर्व विषयामध्ये त्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. आणि त्यामुळे राहुल गांधींचं नेतृत्व सुद्धा सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाकरता काम करण्यात असं मी कार्य. रवींद्र चव्हाण साहेबांची मी भेट घेतली. त्याच्या आधी मी अजितदादांची आपल्याला सर्वांना तेव्हाही मी ज्ञात केलं होतं की एकंदर जे कामांच्या बाबतीमध्ये आपल्याला भेटत राहावं लागेल. सर्व सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या मंत्र्यांच्या संदर्भात राहून जयकुमार रावल साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यामुळे पालकमंत्र्यांना भेटून या तालुक्यातले प्रश्न कसे जास्त मार्गी लावता येतात या दृष्टीने आमच्या या भेटी चालूच असतात. त्याला पक्षप्रवेशाशी जोडणं हे काही होणार नाही, पण एकंदर सर्वच विषयावरती चर्चा चालू आहे. बाबा मी तुम्हाला सांगितलं ना की कार्यकर्त्यांनी सर्वांनीच आपापल्या भूमिका मांडलेल्या आहे. आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ही सुद्धा भूमिका मांडली. तुम्ही जसं म्हणाला की कामं झाली पाहिजे, आम्हाला ताकद मिळाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या बरोबर जे काम करणारे कार्यकर्ते आहेत किंवा जी लोक आहेत, जनता आहे, त्यांची कामं मार्गी लागली पाहिजे. जलसंधारणाच्या अनेक गोष्टी अजूनही आमच्या तालुक्यामध्ये प्रलंबित आहेत, ती जी मार्गी लागली पाहिजे. आजही बरेचसे आमचे पूल राहून गेले, ते झाले पाहिजे. या विषयावरती लोकांना असं वाटतं की परत पुढची 4 वर्ष जर आपण सत्तेमध्ये नसलो तर मग ही कामं कशी मार्गी लागतात. पण त्या दृष्टीने लोकांचा त्या दृष्टीने कल आहे, ते मला मान्य आहे.